मैत्रिणींनो, अन्नपूर्णाज किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे। तर मैत्रिणींनो, हे सगळ्यांच्या परिचयाचे मुरमुरे सगळ्यांना माहिती आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात आणि हे पचायला फार हलके असतात। तर याचा मी वेगळ्या पद्धतीचा चिवडा तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम मी हे मुरमुरे थोडेसे भाजून घेतलेले आहे, थोडे कडक करून घेतलेले आहे गॅसवर। तर मैत्रिणींनो, हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे थोडेसे शेंगदाणे, लसणाच्या कळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान लाल झालेले आणि हे तळून आपल्याला छान काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, ह्या लसणाच्या कळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरची आपल्याला वेगवेगळं तळून तेलातून काढून घ्यायचं आहे। तर या लसणाच्या कळ्या मी यामध्ये घालत आहे। हे छान लाल झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। त्यानंतर कढीपत्ता छान तळून मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर हिरवी मिरची आपल्याला छान तळून काढून घ्यायची आहे। हे सगळं जे आपण तळून घेतलेलं आहे मैत्रिणींनो, हे आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे। तर आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं घालूया आणि आपल्याला याला बारीक करून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, यामध्येच मी घालणार आहे थोडीशी हळद, अगदी थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे रंग येण्यासाठी। थोडंसं चवीपुरतं अगदी तिखट आपल्याला घालायचं आहे। त्यानंतर मी जे काळं मीठ असतं ते घालणार आहे थोडं चवीसाठी। त्यानंतर थोडीशी साखर आपण यामध्ये घालूया आणि मीठ, आपलं हे साधं मीठ जे आहे ते मी यामध्ये घालून मिक्सरमध्ये छान हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, मिक्सरमध्ये बारीक केलेली ही पेस्ट आपल्याला या चिवड्यामध्ये घालायची आहे। तर मैत्रिणींनो, हा मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे, हाताच्या साहाय्याने हा छान मिक्स करून घेतलेला आहे। आणि यामध्ये आता आपण हे तळलेले जे शेंगदाणे आहे यामध्ये ॲड कर। तर तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला आहे आणि हा हलका फुलका आपला दुपारचा नाश्ता आपला रेडी झालेला आहे। तुम्ही प्रवासामध्ये हा चिवडा बनवून छान नेऊ शकता। मैत्रिणींनो, हा चिवडा एकदा तुम्ही नक्की बनवून ट्राय करा आणि नक्कीच तुमचा अभिप्राय मला कळवा, तुम्हाला कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। चिवडा बनवण्यासाठी फार कमी प्रमाणात आपल्याला तेल लागतं आणि फार चविष्ट हा चिवडा बनवून रेडी होतो आणि आपण याला स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो।